अन्यथा मी वरवर अभ्यास केला, परीक्षेला गेलो, आज मी पास होईल, पकडून पाडून टाका. करायचं तर इमानदारीने करायचं आहे, नाहीतर नादी लागायचंच नाही. आता पोलीस भरती म्हटलं तर तुम्हाला सांगतो, पोलीस भरती म्हटलं की महत्वाचं गाव आणि लेखी परीक्षा तितकंच महत्वाचं लेखी परीक्षा. त्यामध्ये आपल्याला छोट्या संख्येचे वर्ग, वर्गमूळ, घनमूळ एकदम मिळत त्या संख्या याचं पूर्ण आपल्याला ज्ञान पाहिजे आणि त्या माध्यमातून आपला अनुवाद झाला पाहिजे. आता जे काही जमत नाही एक रजिस्टर घेऊन आपल्या छोट्या छोट्या नोट्स आपण तयार केल्या पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यावर पुन्हा दर रविवारी आपली एक टेस्ट होईल किंवा परीक्षा होईल आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून जे काही आपल्याला जमत नाही ते या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं आल्यानंतर क्लास संपल्यानंतर इथंच आपण 4 ते 5 तास अभ्यास करावा, गॅरंटी होतो, तरच आपलं भविष्य होतं. अन्यथा आपण घरात गेलो, आज काय शिकवतो त्याकडे दुर्लक्ष केलं तर ते कदापि जमणार नाही. म्हणून यासाठी तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे. आता विद्यार्थी कमी आहे, त्यामुळं आपण नंतर आपण जसं आपल्याला वेळ मिळेल आणखी कार्यक्रमातून आपण या ठिकाणी येऊ आणि मारू शकतो. मात्र सरकारी नोकरी म्हटलं की एवढी गोष्ट सोपी नाही. त्यासाठी जीवापाड धडपड, त्यासाठी आपण आता कष्ट करावे लागतात आणि कष्ट केल्याशिवाय जगाचा मार्ग आज कोणी सुखी नाही. या ठिकाणी कष्टाला किंमत आहे आणि कष्टाची जाण घेऊन आपण हे कार्य करावं. आणि आता सध्या पोलीस भरती असंही क्षेत्र आहे. आता माझ्या गावातील 5 विद्यार्थी यावरती रिसर्च झाले आहे, यासाठी CRPF आणि पोलीस भरतीमध्ये. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये काय झालं, लेखी परीक्षा आणि तुमचं गाव अगदी आपल्या हातच्या गोष्टी आहे त्यामध्ये फक्त. आणि यामध्ये हे करत असताना आपण क्लास करत असताना व्यायाम करावा आणि त्यापासून दुसरी सांगतो व्यसनापासून दूर राहायचं. एक 6 महिने करावे, तोपर्यंत आपल्याला नोकरी लागत नाही, तोपर्यंत व्यसनापासून दूर राहायचं. जेव्हा व्यसन आपल्या अंगी लागेल त्यावेळेस आपण कुठलाही अभ्यास केला आपण सक्षम होणार नाही. आज लेडी सुद्धा पाहतोय माझ्या गावातील 2-3 मुली कारण असं आहे, लातूरला असो कुठे असो फक्त प्रयत्न आहे, इमानदार प्रयत्न. त्यामुळं इमानदारीचा प्रवास कधी सोडायचा नाही. आणि खरोखरच आपल्या आईवडिलांचं एक स्वप्न असतं, मग ते मी असो कोणी असो, की माझा मुलगा कुठेतरी लागला पाहिजे, माझ्या मुलाचं कुठेतरी झालं पाहिजे. आज आपण भरतीची तयारी करतो, परीक्षेची तयारी करतो, याचा अर्थ असा नाही आपण खरं सांगतो तुम्हाला, आपण एकदम गरीब विद्यार्थी आहोत. गरीब म्हणून आपण तिला करत असतो. त्यामुळं आपली परिस्थिती फार मोठी नाही. त्यामुळं इकडे पैसा खर्च कर, तिकडे पैसा खर्च कर या बाबतीत आपण करायचं नाही. कारण आज तुम्ही या ठिकाणी आला थोडं आत्मचिंतन करा. आज आपली विद्यार्थी परिस्थिती काय असेल, अत्यंत हलाखीची परिस्थिती तुमची काय माझी काय. आपण फार मोठे नाही आणि मोठ्या घरचे असू तरी ह्याच्या राजी सुद्धा लागायचं नाही. मात्र आपल्यासमोर पर्याय नाही. आपण नोकरीपासून जेव्हा वंचित होऊ तेव्हा आपल्याला कुठं तरी सालगड्यानं काम करावं लागेल, कुठं रोजानं जावं लागेल, रोजंदारीने काम करावं लागेल. हाच पर्याय आपल्याकडे. आज पाहतो तर त्यांची अवस्था काय झाली ती बघता. तर गावागावामध्ये 100ची लोक 100 तयारी करतात. आता हे आंबोली चालू आहे, तर आंबोलीमध्ये रीडिंग रूम आहे, तिथं सुद्धा माझं संचलन असतं आंबोलीला. तर तिथं 200 विद्यार्थी आहेत, 200 विद्यार्थी तब्बल अशी पत्र्याची शेड आहे. ते चटई मॅडा बैठक मुलं ते रात्रांनी सुद्धा अभ्यास करतात. आणि आपण सहज म्हणतो हा मुलगा लागला, तो मुलगा लागला, माझं सिलेक्शन झालं नाही. फक्त आपण बोलतो, पण सिलेक्शन होण्यामागे त्याची भूमिका काय असेल, त्याचा त्याग काय असेल, त्याचं समर्पण काय असेल हे सुद्धा आपल्याला शिकावं लागेल आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रवास करावा लागेल. आणि तुम्हाला सांगतो सहजासहजी जीवनामध्ये या जगामध्ये सहजासहजी माणूस कुठलाच मोठा झाला नाही. आज तुम्हाला सांगतो बिल गेट्स असेल, अंबानी असेल, यांचा सुद्धा प्रकार सकाळी 4 वाजता ते उठतात आणि आपल्या कामाला लागतात आणि तेव्हाच त्यांची आज विश्वमान पटलावर कीर्तिमान होऊन बसले. आपल्याला वाटतं सहजाकडे पैसा आहे, अंबानीकडे गाड्या आहेत, घर आहे, बंगला, कारण त्यांनी व्यसनापासून दूर झाले आणि त्यांचं जे नियोजन आहे ते आजपर्यंत आपल्याला सुद्धा जमलेलं नाही. म्हणून सरकारी नोकरी तर गोष्ट, पण कधी ज्या दिवशी आपण आत्मसात करू नियोजन पूर्ण करू त्या चित्र गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी जमत नाही त्या गोष्टी शिकायला पाहिजे. जे जमतंय तेच आजपर्यंत आपण करत आलो, त्यामुळं आपण मागे आहे. जे जमतंय आज मला इंग्रजी जमत नाही ना, त्यामध्ये आर्टिकल्स प्रिपोजिशन ते आपल्याला बारीक कुठल्या बुकमध्ये कुठं काय अडचण ती बघून पाहून घ्यायचं. आणि गणित विषयामध्ये आपल्याला वाटते वेगळी गोष्ट सोपी नाही. आज व्यावहारिक गोष्टी आपण पाहतोय, गणित आपले सहज आपले परफेक्ट गोष्टी आहेत त्यामुळे
कुठली अडचण नाही, तुम्हाला आमचे कैलास परीक्षेला आणि प्राध्यापक लाभतील जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं. कारण मला अनुभव आहे सरांचा, मी सरांचा आता पाहिलं गोष्ट सांगतो की ते पाहतो. खरंच जर तुम्हाला पोलीस भरती म्हणा, ग्रामसेवक म्हणा, तलाठी असेल, या भरतीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर या ठिकाणी यायचं आहे आणि हे मार्गदर्शन ऐकायचं आणि आपलं जीवन लक्ष्य संपूर्ण करायचं. कारण काय माहिती आहे का, आजच्या जीवनामध्ये आपण पाहतोय, आज माझा हा माणूस मोठा, माझे काका मोठे, माझी काकू मोठी, ह्या गोष्टी सोडून द्या, डोक्यातून काढून टाकायच्या. ज्या दिवशी आपण आपलं कर्तृत्व निर्माण करू त्या दिवशीच आपली जगाच्या मानपटावर किंमत आहे. अन्यथा तुमचा मोठापणा किंवा तुमचे मोठे नातेवाईक तुम्हाला तुमच्या कठीण काळामध्ये कदापि सहकार्य करणार नाही. वेळ गेल्यानंतर पुन्हा प्रस्तावा करून उपयोग नाही. म्हणून उणीव भासण्याच्या अगोदर जी जाणीव झाली की आपण जिंकलो. म्हणून खरोखर तुम्हाला सांगतो, गडबड करायला पाहिजे आणि आपल्या मनातच ताकद पाहिजे. म्हणजे शांत समुद्र, सर शांत समुद्र कधी उत्तम फुलाशी तयार होऊ शकतो. समुद्र सुद्धा खवळलेला अशी धडपड पाहिजे, जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे. आणि ती करण्याची ताकद पूर्ण येते माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही एखादा मोटिवेशनल स्पीच ऐका, एखादा लेक्चर ऐका, तेव्हा तुम्हाला आणि त्या मिळणार. आज तुम्हाला माहिती आहे, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज या जगाच्या मानपटावर त्यांची ख्याती आहे. कारण आज जग चालतंय ज्ञानेश्वर चालतंय, तुकाराम गाथा यांची आवड आपण पाहिली तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुकाराम महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं, असाध्य ते साध्य करीत असा या तुका म्हणे अभ्यास. म्हणून अभ्यास फार महत्वाचा आहे, चिंतन फार महत्वाचं आहे. आता एक आत्मचिंतन करा. आज पहिला दिवस आहे या शाखेतून होत आहे आणि झालेला आहे. आता आत्मचिंतन करा की एखादी परीक्षा आता उद्या आहे, आता आपला अभ्यास किती यासाठी जर रविवारी किंवा त्याच्या तत्वनुसार सर परीक्षेचं नियोजन करणार आहे. तुम्हाला जे जमत नाही ते इतर मिळणार आहे याची खात्री आणि शाश्वती मी शिवाय म्हणून निवडतोय. कारण का येणाऱ्या काळ हा कठीण आहे, त्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे. लातूर जिल्ह्यात तुम्ही परीक्षेला उतरला तर लाखो विद्यार्थी मैदानामध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे प्रचंड करावं, तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आता इथे विद्यार्थी आले, माझं कसं होईल डोक्यातून काढून टाका. असा फुल कॉन्फिडन्स पाहिजे माणसामध्ये, माझं होऊ शकतंय, का होत नाही, माझी जिद्द आहे, मी चालल्याला उभं टाकलोय तिथं माझं काम होणारच, माझ्यासाठी तिथे 2 जागा आहेत ते मी काम करणारच आहे. जिद्द मनात घेऊन आपण उठून आपलं जीवन परिपूर्ण करायचं कारण असं आहे. मित्रांनो, आपलं मोठे आयुष्य फार आणि इथून पुढं जीवनामध्ये जगत असताना तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी आहे, ग्रामीण भागामध्ये एवढी समस्या विषय आहे. एवढी समस्या का आपल्याला वेळेवर नोकरी नाही लागली तर आपलं वय वाढतं, वय वाढल्यानंतर काय आपल्याला काम कुठलं काम वाटत नाही, फक्त ऐकता. आपण ग्रामीण भागात तर ऐकत नाही, म्हणजे हळूहळू सवय चोरी वाढते, प्रमाण वाढते, काय विकृती निर्माण होते. म्हणून वेळेच्या सावध व्हा, जे जमेल ते करा आणि शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय काम करा. जीवनाच्या वाटेवर काहीच आवड नाही. आणि अर्थसंख्या जगामध्ये बोलताना आपल्यासाठी एक जागा निर्माण करून कोणती जगात प्रत्येकाला देवाला काही ना काही देऊन टाकते. प्रत्येकाला असं समजायचं की हा माणूस आहे आता यांना काही जमत नाही, ज्यांना जमत नाही त्याचा अस्तित्वाचा जीव निर्माण झाला नाही. देवानच व्यवस्था केली, व्यवस्था म्हणजे काय, आज तुमचा जन्म झाला याचा अर्थ जगाच्या मानपटलावर हा व्यक्ती काहीतरी वेगळेपणा घेऊन तयार आहे. म्हणून भगवंताने आपली निर्मिती केली आहे आणि ती आपल्या अंगामध्ये फक्त आम्हाला ओळखता आली म्हणजे. आता मी जास्त काही बोलणार नाही सर, म्हणून जाता जाता तुम्हाला एक सांगतो, प्रयत्न इमानदारीने करावी. उलट्या पाखरांना परतीची तमा नसावी, उलट्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, मात्र शेतीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. हाच संकल्प या ठिकाणी करतो आणि तुम्हाला हृदयाच्या पवित्र अंतःकरणापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझे मित्र कैलास सर, सुरेश सर, यासारखे हे प्राध्यापक आहेत, अनुभवी आहेत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे. म्हणून
आपल्या मित्रांना कळवा, आपल्या मैत्रिणींना कळवा. रोहित इन्फोटोक या ठिकाणी, इन्फोटेक या ठिकाणी एक ज्ञानगंगा सरकारी नवोच्च विद्यापीठ खुलं झालंय आणि प्राध्यापक आहेत उच्च शिक्षित म्हणून सांगा, त्यांना सुद्धा इथं ऍडमिशन घ्यायला लावा. अगोदर तुम्ही 8 दिवस तुम्ही इथं या, इथला अनुभव पहा, शिक्षक काय शिकवतात, तुम्हाला योग्य वाटतं का ते पहा आणि नंतर तुमच्या अनुभवाची ओळख सादर करा. जास्तीत जास्त संख्येने या, तलाठी विभाग, ग्रामसेवक किंवा आणखी उच्च पदावर तुम्ही जा. तुमच्या आई वडिलांचं तुमचं परम स्वप्न पूर्ण करा. कारण आज मला किती परिस्थिती आहे, आपली आई म्हणजे फार मोठे नाही. वाईट वाटते ग्रामीण भागामध्ये. आज गावाकडे गेलो मित्रांनो, एक रुपया सुद्धा आपल्या खिशामध्ये नाही आणि आज गवत कुठली करायची, पैसा नाही गावाकडे, शेतीबाडी कमी आहे, पाण्याची व्यवस्था नाही, काम करण्याची पोरांची तयारी नाही, काय करायचं, घरामध्ये टेन्शन, काम करावा. त्याच्यामुळं थोडं बाहेर शांतता होता. पोलीस भरती असो किंवा शिपायाची सरकारी नोकरी शिपाई सुद्धा असते, ती आपण स्वीकारा. जे मिळेल ते स्वीकारा. मी म्हणत नाही तुम्हाला हेच पाहिजे, जे मिळेल ते स्वीकारा. नंतर आणि तुम्ही प्रवास पुढा करा, चांगला अभ्यास करा आणि नंतर मोठं व्हा. मात्र तुम्हाला मनापासून सांगतो, आत्मसमर्पित करून सांगतो, मॅडम काळ बेकार आलेला आहे. त्या जगामध्ये सख्खा भाऊ जरी आपल्याकडे असला पण त्याला